दंडवत बाप ज्या ज्या माणसाची पैशाबद्दलची आसक्ती केली नाही, संसारावरचं प्रेम ज्याचं कमी झालं नाही, नातेवाईकावर ज्याची आत्यंतिक माया आहे, त्या नातेवाईकाबद्दल जातीचा अभिमान आहे, तर असा माणूस साधू म्हणले जात नाही. तर मग साधू कोणाला म्हणावं? श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति या स संन्यासीच न निरग्निर न चाकरी. जो कर्म तर करतो, पण कर्माच्या फळावर आश्रित नाही, अनाश्रित कर्मफलम. आणि कार्यम कर्म करोति या कर्म तर करतो, पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. कार्यम स संन्यासीच योगीचं, तो खरा संन्यासी आहे, तो खरा योगी आहे. न निरग्निर न चाकरी, जो नुसत्या अग्नीचा त्याग करणारा. काही लोक, काही संन्यासी फक्त अग्नीचा त्याग करतात, म्हणजे अग्नीचा उपयोग आपल्या जीवनात न घेण्याचा ते संकल्प करतात, पण दुसऱ्या गोष्टी सुटत नाहीत ना त्याला. काम क्रोध लोभ सुटत नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती सुटत नाही. मग ही आसक्ती सुटली नाही तर तो खरा साधू होऊ शकत नाही. तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे की अनाश्रित कर्मफल कार्यम कर्म करोति या स संन्यासीच न निरग्निर न चाकरी. नुसता अग्नीचा त्याग करणारा तो संन्यासी नाही, तो कर्माच्या फळाचा त्याग करणारा संन्यासी आहे. काम क्रोध लोभाचा त्याग करणारा, जातीचा अभिमान सोडणारा, आपल्या नातेवाईकाची अनासक्ती दुःख म्हणजे कोणाबद्दलही त्याचं प्रेम नाही, कोणाबद्दल प्रेम नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, असा जो माणूस आहे तो खरा संन्यासी आहे. मायबाप दंडवत प्रणाम.